पण कळलं की तुम एका नामांकित प्रतिष्ठित जजाचा मुलगा गुन्हेगार आहे. तुम्ही 30 वर्षाचे जे प्रतिष्ठा कमवलेली आहे, जो मान सन्मान कमवलेला आहे, जर जगाला कळलं तर धुडीच मिळून जाईल. हे सत्य जगापासून लपून ठेवा आणि मला काय करा, पासावर सोडा. मनात म्हणत होतं बरं तू, त्यांनी ओळखलं. मग का तुला भीती वाटत नाही का? परत बोलला, हे कबीर, तुला फाशावर जाण्याची भीती वाटत नाही? तुला काही म्हणायचं आहे का? काही बोलला नाही. त्यावेळी जज साहेबांना काय करतात बघा, सर्वांना वाटलं की आता नोट तयार करतील, याचा निकाल तयार करतील असे आशा वाटली लोकांना. लोकांना काहीच माहिती नाही रात्रपती काय झालं ते. त्या अरुण देशमुखांनी काय केलं, क्षणाचा विचार न करता सर्व पाहत होती शांतता. कोट काढला आणि फिरकावला. पोलीस सुद्धा आपल्याला काय झालं भाऊ, आज तर निकाल बी तयार करत नाही. निघाले ताडकन. तो चष्माही त्याच्याकडे खाली पडला आणि ताडकन त्या ठिकाणी झाले, पिंजऱ्यामध्ये गेले. हो, आपल्या बाळाला मिठी मारली. दोघं जण गहाळ लागले आणि बोलले, माहीत घेतला हातात. हा देशमुख ज्याने 40 लोकांना फाशीची शिक्षा दिली, हा न्यायाधीश ठरला. कोणाच्या प्रेमापुढे? बाळाच्या प्रेमापुढे. माझ्या बाळाची माझा बाळा माझा ओम देवदूत आहे. 50 लोकांच्या जीवासाठी तो फासावर जाणार आहे. बरोबर नाही? तर अशा प्रकारे माझा राजीनामा देतो. हे अशा प्रकारे राजीनामा दिला आणि पुढे मग ती केस चालली. त्या 50 लोकांची सुटका झाली आणि तो निर्दोष सुटला. असं बापाचं प्रेम असतं. असतं बापाचं प्रेम असतं. आणि एक शेवटचं 2 मिनिटात एका मुलीची गोष्ट, मुलीचं प्रेम किती असतं आणि शिवेला पूर्ण राहतो. एक मुलगी परदेशातली बघा, एक फ्रान्स देशातली. एक माणसानं काय केलं, फक्त दुष्काळ पडला, अन्न मिळत नव्हतं. आपल्याकडे मुलाची ज्वारी येत होतं त्याप्रमाणे फक्त एक पावाचा तुकडा, काय बिचाराला भूक लागली, पावाचा तुकडा तोडला होता. काय केला होता? पावाचा तुकडा. आणि त्याला जेल झाली. त्याला काय शिक्षा? काय याला म्हणे, आता याने पाव चोरला ना म्हणे, याला फक्त एकच पाव द्यायचा म्हणे. हा किती दिवस जगेल म्हणे. तर कोर्टाने त्याला शिक्षा दिली की एकच पाव द्यायचं आणि या पावावर द्यायचं. किती दिवस जगेल तेव्हा मरून धुवून देईल छोटी म्हणे. अन्न करत मरेल बुवा, हीच त्याला शिक्षा. पावाचे तुकडे जीवला तो 8 दिवस 10 दिवस. त्याची मुलगी होती बघा, ती मुलगी बाळंतन झाली होती बघा. ती भेटायला द्यायची. 3 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाले. त्या न्यायाधीश त्या पीएस आणि त्या काय मनुष्य किती दिवस जगतो म्हणे, एकाच्या पावा तुकडा कसं काय घेऊन जाय म्हणे. मग चौकशी केली. ती मुलगी भेटायला द्यायची. तर ती मुलीने आपल्या बापाला आईच्या रूपात दूध पाजायची तिथे घरी आणि त्याचं जीवन वाचवलं. म्हणजे हे बघा, एक मुलगी आईचा म्हणजे इतक्या दिवस काय वागला बा, तर आईच्या मुलीच्या प्रेमामुळे. मुलीचं दूध आवडतो त्या दिवस वाढला. तर अशा प्रकारे मुलगी बघा, म्हणजे स्त्रीला कशाची रूपात दिली आहे? देवतेची, ईश्वरची रूपात दिली. अशा प्रकारचं जर आपण आपल्या शरीराचा चांगल्या कामासाठी, आपल्या वडिलांसाठी, आपले आई वडील सुद्धा काय आहेत? देवरूपी. सकट खर्चाचे दिरे का माता पितरे त्या शिवशी शरीर लोड कीजिए. म्हणजे शरीर नश्वर आहे, पण आपल्या कुटुंबासाठी घेतलं, चांगल्या कामासाठी जर वापरलं तर भगवंत रुजू होतो. ती सुद्धा काय होते? सेवा होते. आणि शेवटी शाश्वत करायचं हरिनाम शेवटचं धरण. अशा प्रकारे येतात माझ्या जो भावार्थ आहे या अभंगाचा मोठी बाबांच्या कृपेने आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने माझ्या गुरूंनी दिलेल्या जे आमचे रघुनाथ महाराज आहेत त्यांच्या आशीर्वादाने मला जी मोठी सेवा घडली आजच्या या अभंगावर शेवला या ठिकाणी पूर्ण